ज्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष झालेले आहे, अशा या गीताला भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडनं कायदा बनवून ते संपूर्ण गीत कुठल्याही प्रकारचं महासंमेलन असो किंवा महासभा असो किंवा कुठलेही सभागृह असो, येथे पूर्ण गीत म्हणणं हे कंपल्सरी वरच्या नेत्यांनी केलेलं आहे. परंतु हे होत असताना काल नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभामध्ये 2च कडवे त्या गीताचे म्हणण्यात आले. म्हणून मला असं वाटते की कदाचित ह्या नागपूर महानगरपालिकेतील जे सत्ताधारी आहे हे काँग्रेसच्या त्या विचाराशी सहमत आहे. ज्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष झालेले आहे, अशा या गीताला भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडनं कायदा बनवून ते संपूर्ण गीत कुठल्याही प्रकारचं महासंमेलन असो किंवा महासभा असो किंवा कुठलेही सभागृह असो, येथे पूर्ण गीत म्हणणं हे कंपल्सरी वरच्या नेत्यांनी केलेलं आहे. परंतु हे होत असताना काल नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभामध्ये 2च कडवे त्या गीताचे म्हणण्यात आले. म्हणून मला असं वाटते की कदाचित ह्या नागपूर महानगरपालिकेतील जे सत्ताधारी आहे हे काँग्रेसच्या त्या विचाराशी सहमत आहे. ज्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष झालेले आहे, अशा या गीताला भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडनं कायदा बनवून ते संपूर्ण गीत कुठल्याही प्रकारचं महासंमेलन असो किंवा महासभा असो किंवा कुठलेही सभागृह असो, येथे पूर्ण गीत म्हणणं हे कंपल्सरी वरच्या नेत्यांनी केलेलं आहे. परंतु हे होत असताना काल नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभामध्ये 2च कडवे त्या गीताचे म्हणण्यात आले. म्हणून मला असं वाटते की कदाचित ह्या नागपूर महानगरपालिकेतील जे सत्ताधारी आहे हे काँग्रेसच्या त्या विचाराशी सहमत आहे. भाजप आक्षेप घेत असताना काल महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये फक्त वंदे मातरमची 2च कडवी वाजवल्या गेली. तुम्ही त्याचा आक्षेप घेतलेला आहे, काय नेमकं तुमचा आक्षेप आहे, काय तुमची मागणी? असं आहे की एकीकडे ह्या भाजपचे वरिष्ठ नेते यांनी एक नियम सुद्धा बनवला आहे की कुठल्याही संमेलनामध्ये किंवा सभागृहामध्ये वंदे मातरमचे हे 6 कडवे आपण म्हटले पाहिजे. आणि एकीकडे हे म्हणत असताना काल नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये वंदे मातरमचे हे 2च कडवे म्हटले गेले आहे. सकाळी अंबाझरी तलाव उद्यानावर जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांची तिथे व्हिजिट झाली, माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की वंदे मातरमचे संपूर्ण 6 कडवे आपण सभागृहामध्ये सुद्धा म्हटले पाहिजे. आणि हे होत असताना नागपूर महानगरपालिकेच्या कालच्या सर्वसाधारण सभामध्ये 2च कडवे तिथे म्हटले गेले आहे. म्हणून मला असं वाटते की कदाचित हे नागपूर महानगरपालिकेचे सत्ताधारी हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत आहे किंवा यांचं अधिकाऱ्यावर कुठेतरी वचक नसल्यामुळे अधिकारी यांचं ऐकत नाही, म्हणून कालच्या या सभागृहामध्ये 2 कडवे हे घालण्यात येतात. पण तो प्रश्न असा आहे की तुमच्यावर आरोप करत असताना सत्ताधारी जर त्याची अंमलबजावणी करत असेल तर वंदे मातरमवर फक्त राजकारण केलं जातं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की काँग्रेसची जे नेत्याची भूमिका आहे की बाबा प्रत्येक ठिकाणी वंदे मातरम गाणं हे काँग्रेसचीच भूमिका होती आणि त्यांनी 2 कडवे तरी आपण ते म्हटले पाहिजे ही नेत्याची भूमिका आहे. परंतु यांच्या नेत्याची भूमिका जेव्हा याने ठरवून दिलेला आहे की 6 कडवे पूर्ण गायले पाहिजे असताना सर्वसाधारण सभेमध्ये फक्त 2 कडवे म्हटले जाते. कदाचित ह्या पक्षाकडनं याचं हे राजकारण करण्याचा हा एक मुद्दा असतो. पण सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ती आमची चूक नाही आहे, प्रशासनाची चूक आहे. जे दोषी असतो त्यांच्यावर काय होतं? निश्चितपणानं मला तर हे म्हणायचं की बा ही एवढी मोठी चूक ही होणं हे अपेक्षित नाही आहे. परंतु कदाचित ह्या सत्ताधाऱ्यांचं महानगरपालिकेचा या प्रशासनावर कुठेतरी पकड नाही आहे किंवा हे अधिकारी यांचं ऐकत नसल्यामुळे किंवा हे जे सत्ताधारी आहे हे काँग्रेसच्या विचाराची सहमत असेल म्हणून काल सभागृहामध्ये